आपल्यासोबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर जोडले गेले आहेत। अतुलजी नमस्कार, प्रसाद काथे बोलतोय। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो ना, येतोय, बोला। अतुलजी, ज्या पद्धतीने सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसतानाही मतदार झाल्या, मतदानकर्त्या झाल्या, हा सगळा प्रकार म्हणजे काँग्रेसच्या वोट चोरीच्या आंदोलनावरचं एक नैतिक प्रश्नचिन्ह आहे का आणि गांधी घराण्याचं अनैतिक वर्तन आहे का? ते केवळ नैतिक आणि अनैतिक प्रश्न नाही, हा कायदेशीर प्रश्न आहे। मला जे आठवते त्याच्याप्रमाणे 1980-81 च्या आसपास इंडिया टुडेने त्यावेळेला याच्यावर स्टोरी केली होती की सोनिया गांधी या नागरिक नसताना त्या ठिकाणी मतदान करतायत आणि त्यांचा पत्ता प्रधानमंत्री निवासाचा पत्ता म्हणून दाखवलेला होता। आणि त्याच्यानंतर मग सोनिया गांधींनी नागरिकत्व घेण्याची प्रक्रिया केली। या देशाची घटना, या देशाच्या वैधानिक संस्था यांना किंमत न देणं, आणि जसं पंडित नेहरू एकदा लोकसभेत बोलले होते, आय एम समथिंग मोर दॅन प्राईम मिनिस्टर, हा जो अहंकार नेहरू खानदानामध्ये आहे त्याची परिणिती नागरिक नसताना मतदान करण्यामध्ये झालेली आहे। आणि आता सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड केसच्या पाठोपाठ या केसमध्ये कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या आहेत। त्यांना याची उत्तरं द्यावी लागतील, कारण कायद्यासमोर सर्व समान असतात, हे कायद्याचं मूलभूत तत्व आहे। बिलकुल अतुलजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी।